ताई बसा. हो ना, ते काय झालं तिकडे एका हॉस्पिटलला असतो मी डेला. इथं आई हॉस्पिटल म्हणून आहे, तिथं असतो मी. तर तिथं मी निघालो तेवढ्यात एक इमर्जन्सी पेशंट आला. मग त्यामुळं मग लगेच मी कॉल करून सांगितलं मला थोडं 10-15 मिनिट वेळ लागेल. निघालो कीच तिथं पेशंट आला. असं असतं. हो ना, पण बघा ना म्हणजे ते बी कसे वरून बी मी निघालो की लगेच क्रिस्टी पेशंट आला. मग तिथले सरांचे पण थोडे बोलणे खाल्लेले असते कुठे गेला म्हणून मग मला जाऊ दे आता थोडंसं 5-10 मिनिट थांबतोच पुन्हा आलो मग. असं झालं. नाही मला लेकर वाटत ना आपल्या गावाचे पेशंट आले मला तिथे थांबावं लागलं. रविवारी असते डॉक्टर, शनिवारी रविवारी पुन्हा ओमला बोलवून घ्यावं लागते. माझ्या डोक्यातच बसलं नाही, फोन लावला वाटते. मग डॉक्टर नाही तर आज म्हणजे त्या डॉक्टरला बोलावं लागतं. बरं मग आमचेच आपा कबई आलते वाटते अजून त्याच पत्ता दिला र. बरं बरं. आपा बी आलते की आलते आपा आलती, आई आलती, आईची आई आलती. हो की मग आई दोघी बी आलते सोबत. काय होईल त्रास? हे पायाला मुंगे डाव्या पायाला आणि बोटाला इथपर्यंत यायला लागला म्हणजे हाताला बी यायला. बरं मुंगे येत होता. बरं अजून काय कंबर दुखती, गुडघे दुखते. कधीपासून दुखायची कंबर गुडघे? गुडघे काय आता दुखणार झाले पण की 10-12 दिवस झाले गेले म्हणजे. बरं मी कबईची आला होता पण कबई तेलगावला गेल्यात शुक्रवारी आल्याच नाही तर असं. पुन्हा मग गेला शाळेत आणलं मी सगळं. हो ना. मग मुंगे गेलं तर मग काय फरक काय पडायला तुम्हाला म्हणजे? काहीच नाही असं म्हणजे आता म्हणतात ना लोक मुंगे गेले की काहीतरी होत आहे हे होतंय. मग कबई म्हणजे काय नाही होत म्हणजे जातीचं डॉक्टर देतात म्हणजे औषधी मग त्यांच्या कमी झाल्या ना कबईच्या त्यामुळे मग मी बी आले मग त्याच्यामुळे. बरं. हे कसं आहे आपलं हे औषधाचा असा नियम असतो की आपण पूर्ण तुमची माहिती विचारतो. तुम्हाला काय होतंय, केव्हापासून होतंय असं पूर्ण विचारून मग तुम्हाला जे योग्य औषध असेल ते तुम्हाला द्यावं लागते. असं नाही की तुमचं हात पाय दुखायले, कंबर दुखायली, जा मेडिकलवरून गोळ्या घ्या असं नसते. तुमची समधी माहिती घ्यावं लागते इथं असं. लई दुखायली ती गुडघे तर अशी. उठायला बसायला नाही. बरं. बसल्यावर बरं वाटतं गुडघ्याला? बसल्यावर बरं वाटतं पण उठायला लवकर हे दुखायला. उठताना दुखतात पुन्हा चालताना बी दुखते पुन्हा लगेच बसावं वाटते. लगेच बसावं वाटते. बरं म्हणजे अशक्तपणा आली. बरं. मग त्यासाठी काय केलं, गुडघ्यासाठी काय केलं आतापर्यंत? काहीच नाही. काय असं जायचं इंजेक्शन घ्यायचं, 2 गोळ्या घ्यायच्या तेवढ्यावर राहिलं. पुन्हा म्हणायचं की नगच दवाखान्यात जायचं. आता काय दवाखान्यात गोळ्यासाठी कुठं जास्त दवाखान्यात मिसाळकडे जास्त ना मग पावर आहे तोपर्यंत राहते पण अजून नाहीतच मुली म्हणून आता कंटाळाच केला दवाखान्याचं. म्हणलं राहायचं जसं दुखल तसं दुखायचं. आणि मुंग्याचं काय व्हायला म्हणा, मुंग्याचं काय विचारलं मनामध्ये आजाराबद्दल म्हणजे आता मुंग्या यायलात ना मनामध्ये काय विचार येते? मग काय वाटते? काय नाही असं वाटतंय ना माणसाला कुणाला असं झालं कुणाला तसं झालं. बाईने सांगायला की तुम्ही दवाखान्यात जा म्हणतात आधी पहिलं दवाखाना बघा. मग आलं तिकडे मग. बरं. कधी शुगरची केली का? नाही तसलं शुगर नाही काय नाही. बीपी नॉर्मल आहे. हो बीपी चांगला आहे ना. शुगर नाही आमच्या घराला कोणालाच नाही तसलं. बरं. मालकाचं कसली बीपी सगळे गोळी शुगर अशी तपासली का तुम्ही? असं कधी चेक केली का? शुगर बघावंच लागते. चेक केली म्हणायचं. बरं. हो कधी चेक करायचे आपली अशी नॉर्मल. हाताला मुंग्या आणि पायाला मात्र अशा हिथूनच वरी निघतात हिथून एकाच पायाला. बरं. ती बी आता 10-12 दिवस झालं. मग कबई असं बोलत गेले घरी तर म्हणजे अगं बीडला डॉक्टर आहे म्हणजे आपला ओंबी आहे तिथं तू जा तिकडं म्हणून त्यांचे पण मला ती कार्ड आणलं. मग पुन्हा रिक्षाला 100 रुपये देऊन इथं आलो. बरं. तुम्हाला कॉल करायचा
तुमचा नंबर नाही काय ऐकून कशाला एवढं लक्षातच बसलं ना. हो ना मग 100 रुपये लिमिट घेतले ना. हा मग काय करतो जागा ते नवीन तसं करतात. नवीन असलं. हम्म. घरी कोण कोण असतं तुमच्या? सगळेच कुटुंबच घरी असते एक तेवढं बारकं तेवढं नोकरीला लागले बरं सुनायता 3 पोर आहेत ही 2 जण. ना लेकरं त्यांचे लहान बरं बरं. ताईंचा कसा आहे स्वभाव कसा आहे घरी? आता तुम्ही जवळच्या मैत्रीण असतात ना. जवळच आहे. हां पुतणी यांची. बरं 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 तुझ्या आईची क्लासमेट बरं बरं बरं. नाही ही सुमित्राची क्लासमेट आहे. हां मावशी. मावशीची. बरं आईचं नाही आम्ही लहानपणी लय खेळायचं तिथं. हां आई मोठी असायची आणि आम्ही बारीक. बरं. ताईचा स्वभाव कसा आहे म्हणलं? कोणाचा? त्यांचा शांत आहे ना. शांत आहे काय चिडचिड करतात? नाही नाही चिडचिड चिडचिड नाही. टेन्शन बी नाही बाबा घरात कशाचं कोणाचं हां हां सगळं शांत वातावरण. सगळ्याच चांगलं आहे. बरं बरं. तुम्हाला वातावरण कोणतं सहन होत नाही? थंडी गरमीमध्ये? थंडी होत नाही सहन त्यांना. थंडी नाही होत. थंडी होत नाही. असं सुसू होते मग थंडीला असं धाप भरल्यासारखं. दाबलं. गरमी सहन होती? गरमी होती सर गरमी पण ती होती. थंडी होत नाही. थंडी होत थोडं थंड खाल्लं तर असं सुसू होते धाप भरते थंड जास्त सहजासहजी खातच नाही. खातच नाही. बरं बरं. जेवणामध्ये कसं आवडतंय? तिखट गोड आंबट असं थोडंसं? आंबट त्या सुसूमुळं खात नाही ना मी. पण आवडतंय कसं? नाही आवडत आंबट पण असं गोड ही तिखट बी खातात आम्ही. गोड तिखट. जास्त करून गोड आवडतं तिखट आवडतं? तिखट आवडते जास्त हम्म. म्हणजे नॉर्मलच असते तिखट हो पण पण तिखटच तिखट आवडतं. भाजीमध्ये मीठ कमी असल्यावर वरून घेऊन खाता का? खाते. बरं. कसं येते तीच. आभाळ गरजलं ढग आली भीती वाटते? नाही फक्त ते वाजलं तर छातीत दडदड करते. हां असं गडगडलं आभाळ तर? हा, असं थंड असं ठोके मारल्यासारखं होते. बरं बरं. कधीला आता नाकातून रक्त आलं दादातून रक्त असं कधी झालं तर? तसलं काही सध्या नाही बरं. काहीच नाही तसलं हम्म. सगळं चांगलं ही 10-12 दिवस झालं मग यायल्यात तेच मला हे झालं म्हणून कसे यायल्यात की काय नाही की हे काय होतंय ब्लड कमी असल्यावर बी होऊ शकतंय ना. होतंय होतंय. तुम्ही जेव्हा झोपता कोणत्या अंगावर झोपता? उजव्या अंगावर डाव्या अंगावर पाठीवर पोटावर कसं झोपता? असं सरळ बी झोपते आणि इकडून बी झोपते इकडून बी झोपते. पण जास्त कोणत्या साईडला बरं वाटतं? उजव्या डाव्या? आणि असं सरळ जास्त बरं वाटते. बरोबर. हा. उशाला घेत नाही काही. बरं. जास्त घाम येतो तुम्हाला? हो येतं कुठे येतो जास्त घाम? डोक्याला हाताला असं कुठे येतो? सरळ अंगातच येते का असं चलायलीवरती गाणंच येते. हो गरमी जास्त लई म्हणजे हीट जास्त हे होतं. स्वप्न काय पडले सध्या? म्हणजे स्वप्न काय पडतात का? नाही. नाही. जिभ होती जिभ? ते आता औषधी त्यानं दह्यानं करतात हम्म. त्याने काही नाही वाटलं डोकं बी जड नाही आणि ही मुंग्या बी कमी नाही हां काहीच नाही. बरं बरं. 2दा दिलं तर दह्यानं. ते तुम्ही 2 मिनिट बाहेर बसा. दोन पिशव्या द्यायचं तर काय नाही आणि गोळा द्यायचं तर तुम्ही मला मुंगे यायला आता मग कधीपासून यायला आता? 10-12 दिवस झालं. हां हां. काय झालं 10-12 दिवसामध्ये काय झाला बदल? जास्त काम करण्यात आलं? नाही घरामधलं नाही काही जी ताण? आहे कामाची हां. कामाची रूट कमी नाही जी आहे तीच कमी नाही हम्म. फक्त मुंग्या यायला 10-12 दिवस झाले. मुंगे अचानकच यायला मग त्याच्यावर तुम्ही विचार काय करालात? म्हणजे मनामध्ये विचार काय केला तुमच्या? विचार बी काही नाही फक्त हां. असं बाहेर बसले मुंग्या राहिल्या का तुझ्या नाही राहिल्या हिला असं झालं तिला तसं झालं. हां असं झालं म्हणजे काय नेमकं असं थोडं एक्सप्लेन थोडं सांगा ना. ती काय पेरिसचे झटके आले हां. अपंग झाली असं त्यांचे नाव घ्यायचे. हां हां. मग म्हणलं तू लवकर दवाखान्यात जा हम्म. असं म्हणाले. मी जाते की म्हणलं त्याला काय होतं आणि बरं. असं मी भीती बी नाही तिची वाटली मला काही म्हणलं राहत्याला आता कशाने मग ती कबाई म्हणजे जा म्हणजे इथं ते राहतात म्हणजे शेवट बरं बरं. आधी काय केलं तर काय मुंग्यासाठी आधी काय? काहीच नाही 10-12 दिवसाचं उमटलंय हे बरं बरं. ह्याच्या आधी काय होतं? काहीच नाही मग आपलं कमराचं फक्त गुडघे दुखीचं त्रास? कंबर आणि गुडघे फक्त बरं. दुसरं काही नाही दुखण्याचा आजारच नाही दुसरं. गुडघे दुखतात मग तेव्हा तुम्हाला काय केलं बरं वाटतं? इंजेक्शन गोळ्या केल्यावरच तेवढंच ते तेवढं केल्यावरच. होतंच बरं. बरं. 10-12 दिवस की अजून राहतच मोरी.
काही फायनान्शियल ताण, पैशाचा काही ताण, घरामध्ये काही टेन्शन? कशी सध्या ताण नाही वगैरे, सगळं चांगलं आहे. समजा चांगलं आहे. सगळं चांगलं आहे. काय करते मुलं मुली? 3 मुलं आहेत मला, मुली नाहीत, ती जावची मुलगी आहे. बरं बरं. 3 मुलं आहेत. हां हां. 2 आपलं भाजीचा व्यवसाय करते तर मला ती, एक ह्याला लागलेला आहे, लाईनमॅन झालेलं आहे. बरं बरं. त्यांचं कुटुंब तिकडेच राहते आणि ही 2 आहेत ना, एक खाली राहते एक वर राहते. बरं. हं. अंधाराची काय भीती वाटते? नाही कसलंच नाही, मी कधी उठते मी. दूध दही आवडतं? नाही आवडत. अं, ती खाव म्हणलं की मग ती सुसू होते, त्यामुळं खात नाही. आवडायला नाही. काय आवडत आहे, आवडते. पण ती सुसू होते मग ती घाबरल्यासारखं, बरं त्यामुळे ती टाळते मी खायचं. बरं. म्हणजे दही ताक आवडतंय पण? आवडतंय पण ती हं. सुसूमुळं खात नाही मला, हं. घाबरती पण. कुणी काय म्हणलं की म्हणजे डोक्यात लगेच विचार हे होतंय. येते तर. काय होतं विचार नेमका म्हणजे? म्हणजे आता हे असं कसं आपण किती चांगलं वाटतं, असं कसं झालं असं. असं कसं झालं? हां. हम्म. आपण कुणाचं काही बोलून घेत नाही. हम्म. आतापर्यंत किती चांगले आहे आपलं. हम्म. एखादं जर कुणी असं येडं वाटलं जरा हे केलं तर डोक्यात येते. डोक्यात येते. विचार लवकर जात नाही मनातला. हां, ती डोक्यात राहते. बरं बरं. तहान लागते व्यवस्थित? हो. किती पाणी किती पितो दिवसभरामध्ये? दिवसभरामध्ये सारखंच पाणी असतं, संध्याकाळी 2दा-3दा पाणी पिते. बरं. आणि दिवसभरामध्ये किती किती होतं पाणी? किती होतं बाटल्या, गिलास असं? गिलास किती म्हणजे अर्ध्या घंट्याला तहान हां, लागते अर्धा का? घंटा, 1 गिलास. हां. गिलास, हो. अर्धा पण घंटा. तहान लागते अशी कंटिन्यू? हां, लागते. सगळं व्यवस्थित आहे. बरं. काही नाही दुसरं आपल्याकडे. शरीराची प्रकृतीची सगळं व्यवस्थित, पण ती गुडघे आणि कंबर जास्त होत त्याच्यातून योग झाला अजून मुंग्या यायला लागल्या. हम्म. त्यामुळे ती लक्ष सगळं तिच्याकडेच मग एवढंच आहे, बाकी काही नाही. म्हणजे मला तुझ्या इथे किंवा कशामुळे झालं असेल असं हां, वाटतंय? वाटतंय ना. हम्म. कशामुळे झालं काही नाही त्याचा.